आज आपण भरली मिरची करणार आहोत। ते पाहू शकता मस्तपैकी स्टफिंग केलेलं आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपण आज मिरची करणार आहोत आणि अगदी तोंडाला चव आणते। जर तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारची मिरची करून खायची, डाळ भाताबरोबर देखील खूप छान लागते। तर ह्या मिरच्या आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण। आता या मिरच्यांना आपण मधोमध एक चीर द्यायची आहे आणि यातलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर ह्या मिरच्या फार तिखट नसतात, अगदी कमी प्रमाणामध्ये तिखट असतात। सर्व मिरच्यांमधले बी अशाच पद्धतीमध्ये आपण काढून घेऊया आणि या मिरच्यांमध्ये मसाला जो भरायचा आहे त्याची तयारी करूया। तर एका डिशमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठामुळे मिरचीमध्ये मसाला हा धरून राहतो आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। यानंतर आले लसूणची बारीक असं कुटून घेतलेलं आहे। यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा, थोडीशी हळद, चवीनुसार लाल तिखटाचा वापर आपण इथे केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली वापरलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ टाकला की लगेच नोटिफिकेशन येईल। तर सर्व मसाला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। अगदी एक बारीक चमचा आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। तेलामुळे आणि बेसन पिठामुळे हा मसाला व्यवस्थित धरून राहतो मिरचीमध्ये, म्हणजे बाहेर येत नाही। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सर्व मसाला आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीमध्ये मसाला करून ठेवायचा आणि दुसऱ्या आपण कोणतीही भाजी केली स्टफिंगची तर यामध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता। तर हा मसाला आता आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया। तर या मिरच्यांमध्ये सर्व मिरच्यांमध्ये थोडंसं मी मीठ भरून घेतलेलं आहे। अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आणि सर्व मिरच्यांमध्ये लावून घ्यायचं। याच्यामुळे मिरच्या ह्या चवीला छान लागतात आणि वरचं कोटिंग देखील चवीला छान लागतं मीठ टाकल्यामुळे। आणि आपण सारणामध्ये देखील मीठ वापरलेलं आहे। तर अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित अशी दाबून मिरची भरायची आहे। तर पाहू शकता सर्व मिरच्या आता आपण अशाच पद्धतीमध्ये भरून घेऊया आणि या मिरच्या चवीला खूप छान लागतात डाळ भाताबरोबर, किंवा आपण लहान मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकतो। अजिबात तिखट नसतात या मिरच्या आणि चवीला खूप छान लागतात आणि मसाला व्यवस्थित दाबून भरला की तेलामध्ये अजिबात तो बाहेर येत नाही आणि बेसन पीठ टाकल्यामुळे तो मसाला सर्व धरून राहतो आणि अगदी कमी तेलामध्ये आपण या मिरच्या फ्राय करणार आहोत। तर सर्व मिरच्या अशाच पद्धतीमध्ये आता भरून घेऊया। तर पाहू शकता व्यवस्थित अशा मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहे आणि गॅसवरती आपण तवा देखील ठेवलेला आहे। तर अगदी कमी तेलामध्ये आपण ह्या मिरच्या करणार आहोत। तर तवा तापला आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि शक्यतो अशा मिरच्या करताना पसरटच तवा घ्यायचा आहे, कढईमध्ये वगैरे खोलगट ह्याच्यामध्ये करायचं नाही आहे। तर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकलेलं आहे। हिंग हा पाचक असतो आणि आपण इथे मिरच्या करत आहोत म्हणून हिंग टाकायला विसरायचं नाही, हिंग टाकायचा। आणि पाहू शकता इथे सर्व मिरच्या आता ठेवून घेऊया आणि 1-2-3 मिनटं अशाच ह्या मिरच्या ठेवायच्या आहेत। आता ह्या मिरच्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत थोड्याशा आणि पाहू शकता मस्तपैकी वाफवल्या जातात आणि अगदी कमी वेळामध्ये वाफवल्या जातात या आणि अगदी ताज्या मिरच्या आहेत। पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे। तर सर्व मिरच्या आता अशा पलटून घेतलेल्या आहेत आता आणि 1-2 मिनटात आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढायची आहे। तर वाफेमध्ये हे मिरच्यांचं जे आवरण असतं वरचं ते छानपैकी मऊसूद व्हायला मदत होते। तर पाहू शकता 1-2 मिनटं झालेले आहेत आणि मिरच्या पाहू शकता मस्तपैकी अशा परतल्या आहेत आणि हाताने देखील छानपैकी परतता येतात आपल्याला आणि सारण पाहू शकता, सारण अजिबात बाहेर येत नाही आहे। तर अशाच पद्धतीमध्ये थोडंसं अलटीपलटी करून आपण 2 मिनटं पुन्हा एकदा वाफ काढूया। तर पाहू शकता आपल्या इथे मिरच्या छानपैकी वाफवल्या आहेत, मऊसूद झालेल्या आहेत आणि एक नंबर होतात बरं का अशा मिरच्या। तर तुम्ही नक्कीच अशा मिरच्या करून पहा। यामध्ये आता जो उरलेला मसाला आहे तो मसाला यावरती आपण टाकून घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चिमूटभर, जेणेकरून वरून थोडंसं मसाला टाकलेला आहे ना आपण, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे वरच्या आवरणाला छानपैकी मीठ लागेल। तर 2 मिनटं आता मोठ्या गॅसवरती परतून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी मसाला हा सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित लागलेला आहे आणि मिरच्या खूप छान होतात चवीला।
तर तुम्ही नक्कीच असा मसाला करून अशा मिरच्या करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता मस्तपैकी चटपटीत खमंग अशी झणझणीत मिरची इथे तयार झालेली आहे.